नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची परीक्षा आता चालू आहे. आपल्याला अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये जी काय आपली एक्झाम हॉल जे काही 90 मिनिटं आहेत त्या 90 मिनिटाची स्ट्रॅटेजी नक्की कशी असायला पाहिजे. पोलीस भरतीची जी 90 मिनिटं आहेत ती तुम्ही 90+ मार्क्स कसे मिळवून देणारे ठरतील आणि पोलीस हॉल जे काही आपली पोलीस भरती आहे ती हॉलची परफेक्ट स्ट्रॅटेजी काय असणार आहे त्या 90 मिनिटांची ती आपण 4 स्टेप फॉर्म्युलामध्ये बघणार आहे. पोलीस भरतीचा थोडक्यात पेपर कसा सोडवावा या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती घेणार आहे. हा व्हिडिओ तुमचा आयुष्याची दिशा बदलणारा नक्कीच ठरू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायचं जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते मिळवता येतील. बघा मित्रांनो, पोलीस भरतीचा जो काही पेपर आहे तर या पेपरमध्ये जी 90 मिनिटं आहेत ते तुमची आयुष्याची दिशा ठरवणारे ठरतात. कारण त्या 90 मिनिटांमध्ये तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतात. अभ्यास तर सर्वजण करतात, फक्त तो पेपर जो आहे तो प्रेशर, त्या सगळ्या टाइम मॅनेजमेंटच्या गोष्टी ह्या सगळ्या हँडल कशा करायच्या ह्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहे, समजून घेणार आहे. ओके, बघा याच्यामध्ये आपण 4 स्टेप बघणार आहे. पोलीस भरतीचे जे काही पेपर आहे ते अटेम्प्ट करण्याचा फॉर्म्युला, हे 4 स्टेप फॉर्म्युला आपण बघणार आहे. याच्यामध्ये पहिला अटेम्प्ट जो आपला असतो तो म्हणजेच द कॉन्फिडन्स राऊंड म्हणणार आपण त्याला. त्याच्यामध्ये नक्की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण बघणार आहे. दुसरी गोष्ट असणार आहे सेकंड अटेम्प्ट तुमचा द स्टार राऊंड, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे ते बघणार आहे. तिसरा असणार आहे द क्लॅरिटी राऊंड, म्हणजे क्लॅरिटी राऊंड मध्ये नक्की कशा पद्धतीनं आपण क्वेश्चन हँडल केले पाहिजेत ते बघणार आहे. आणि शेवटचा असणार आहे प्रेडिक्शन राऊंड. या प्रेडिक्शन राऊंड मध्ये कशा पद्धतीनं प्रेडिक्ट करायचं एखादा प्रश्न तर ते सुद्धा आपण समजून घेणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु हा व्हिडिओ तुमचा आयुष्य बदलणारा नक्कीच ठरू शकतो. पोलीस भरतीच्या तुमच्या या प्रवासामध्ये या व्हिडिओची व्हॅल्यू तुम्हाला खूप जास्त नक्कीच जाणवेल, कारण हा व्हिडिओ त्या पद्धतीचा आहे. ओके, तुमची 90 मिनिटाची स्ट्रॅटेजी एक साधारणतः 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण हे बघण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण एक एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर हातात आल्यानंतर काय करायचं. तर पेपर हातामध्ये आपल्या आलं तर पेपर हातात आल्यानंतर लगेचच सोडवायला सुरुवात नाही करायची. पहिल्यांदा काही टेक्निकल गोष्टी असतात, त्या टेक्निकल गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं असतं, बघणं गरजेचं असतं. त्याला साधारणतः एक 20 सेकंदाचा वेळ जाऊ शकतो. समजते, मी तर मिनिट म्हणतोय, 1 मिनिट सुद्धा जाणार नाही, 20 सेकंदाचा वेळ लागतो. काय करायचंय, या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या. बघा, पहिली गोष्ट काय करायची, प्रश्नपत्रिकेचे सर्व पानं व्यवस्थित आहेत का, म्हणजे प्रश्नपत्रिका अशी चाळून बघायची तुम्हाला की सर्व पानं व्यवस्थित आहेत का. ओके, आता ते चाळून बघितल्यानंतर व्यवस्थित आहेत, त्याच्यामध्ये जी काही प्रिंट असते ती प्रिंट व्यवस्थित झाली आहे का, कुठं अंधुक वगैरे दिसत नाही ना, कारण नंतर चेंज केलं जात नाही. त्याच वेळेला तुम्ही सुपरवायझर जो कोणी आहे त्याला, सुपरवायझरला सांगू शकता की मला हे चेंज करून पाहिजे वगैरे. ओके, कुठं अंधुक असेल तर ते बघितलं जाय पाहिजे. आपण म्हणजे टेक्निकल पार्ट आहे हा, सगळ्यांनी हे करणं अपेक्षित आहे, कोणी करत नाही आणि नंतर मग आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीचा. बघा, आणि तिसरी गोष्ट, इथं बऱ्याच वेळा ह्याच्यात प्रॉब्लेम होतो, कधी कधी 100 प्रश्न आहेत का हे बघणं गरजेचं आहे. कमी तर नाहीत ना, म्हणजे 90च क्वेश्चन प्रिंट झालेले नाहीत ना, ही बेसिक गोष्ट. याला तुम्हाला 10 ते 15 सेकंद इतका वेळ लागतो. एका नजरेत तुम्ही 10-15 सेकंदाच्या त्या नजरेमध्ये ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळी बघायच्या आहेत. सर्व पानं व्यवस्थित आहेत का, सर्व प्रश्न व्यवस्थित प्रिंट झालेत का, आणि 100च्या 100 प्रश्न आहेत का, म्हणजे पहिल्या क्वेश्चन पासून अगदी शेवटच्या प्रश्नापर्यंत ते आपण बघत असतो. बरोबर, आता ही गोष्ट झाल्याच्या नंतर मग खऱ्या अर्थानं आपल्या युद्धाला सुरुवात होते पोलीस भरतीच्या पेपरच्या. ओके, आता हा जो पोलीस भरतीचा युद्ध आहे आपल्याला, त्याच्यामध्ये 4 टप्प्यात तो आपल्याला लढायचा आहे. त्याच्यातला जो पहिला टप्पा आहे, पहिली फेरी, ही अतिशय महत्वाची राहणार आहे. पहिल्या फेरीमध्ये काय आहे बघा, पहिल्या फेरीमध्ये आपल्याला या युद्धामध्ये काय बघायचं आहे की पहिली फेरी म्हणजेच आपला कॉन्फिडन्स लेवल असते महत्वाची, त्याच्यामध्ये ती मॅटर करते. कॉन्फिडन्सचा राऊंड असतो हा, म्हणजे जे येत आहे तेवढेच प्रश्न सोडवले डायरेक्ट. ओके, पहिला कॉन्फिडन्स राऊंड. आता हे जे काही कॉन्फिडन्स राऊंड आहे याच्यात तुम्हाला काम काय करायचं आहे, प्रश्न 1 पासून शेवटच्या प्रश्नापर्यंत जायचं आहे. 1 नंबर प्रश्नापासून शेवटव्या म्हणजे 100व्या प्रश्नापर्यंत तुम्हाला जायचं आहे. जे प्रश्न तुम्हाला 100% शतप्रतिशत माहिती आहेत ते तुम्ही डोळे बंद सुद्धा करून उत्तर देऊ शकता, असे प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, आणि ते तुम्हाला म्हणजे थोडक्यात त्यांच्याबद्दल जे काय असणार ते 4था क्रमांक 3रा क्रमांक तुम्हाला गोल करायचा आहे. आता हे केलं तर म्हणजे तुम्हाला चुका एक पण करायची नाहीत, म्हणजे मिस्टेक एक पण नाही झाली पाहिजे. जे येत आहेत तेच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. याला म्हणतोय आपण फर्स्ट अटेम्प्ट. फर्स्ट अटेम्प्ट म्हणतोय आपण याला. ओके,
त्यालाच आपण कॉन्फिडन्स राऊंड, म्हणजे जे कॉन्फिडंटली तुम्हाला माहिती आहे की मला या प्रश्नाचं उत्तर परफेक्ट माहिती आहे, म्हणजे किंतु परंतु मनामध्ये अजिबात नाहीये. ओके, तर अशा प्रश्नांना हँडल फक्त करायचं तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. बघा, आपण जी काही तुम्हाला स्ट्रॅटेजी देतोय की नाही ही अतिशय महत्वाची असणार आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ए टू झेड सगळेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि तिथंच चूक होते मित्रांनो. मग कोणाला वेळ जास्त लागतो, कोणाला काही इतर प्रॉब्लेम्स येतात, किंवा मागचे शेवटचे प्रश्न सोडवायचेच राहतात वगैरे वगैरे. ते तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. हा व्हिडिओ नीट समजून घ्या, एकदा नाही दोनदा बघा, तीनदा बघा, समजून घ्या आणि मग त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट 100% बघायला मिळेल. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट अटेम्प्ट तुमच्या लक्षात आलं. जे मला 100% मी शुअर आहे ज्या क्वेश्चन बद्दल, तेच प्रश्न मी तुम्हाला काय करणार आहे, सोडवणार आहे असं स्वतःला सांगायचं आहे. ओके, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट झाला. हे करत असताना तुम्हाला काय करायचं बघा, ते आपण पहिलं बघूयात. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये हा जो अटेम्प्ट आहे, ही जी फेरी आहे, ही साधारणतः 55 ते 60 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. जर पेपर टफ असेल तर 55 ते 60 मिनिटात ही फेरी कंप्लीट झाली पाहिजे. पहिला राऊंड जो काही कॉन्फिडन्स राऊंड आहे तो तुमचा झाला पाहिजे. ओके, पेपर कोणत्या लेवलचा यावरती टायमिंग ठरतं. ओके, म्हणजे एक साधारणतः आपण म्हणतोय, आणि हे सगळं जे काही मी म्हणतोय तुम्हाला, हे प्रॅक्टिस मध्येच आणायचं आहे, डायरेक्ट भरतीला वापरायचं नाही. ओके, अजून भरतीला वेळ आहे. ज्याला कोणाला वेळ आहे त्यांनी सगळ्यांनी काय करायचं, याला प्रॅक्टिस मध्येच आत्ताच घरी पेपर सोडवताना, अकॅडमी मध्ये पेपर सोडवताना, लायब्ररीमध्ये पेपर सोडवताना, जिथं कुठं तुम्ही पेपर सोडवताय याच पद्धतीनं सोडवा, तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. ओके, पहिला अटेम्प्ट हा टफ पेपर मध्ये 55 ते 60 मिनिटाचा असतो. दुसरी गोष्ट, जर पेपर मीडियम स्वरूपाचा असेल तर तो 55 ते 60 मिनिटं न घेता 50 ते 55 मिनिटं घेईल, म्हणजे 5-10 मिनिटं कमी होतील. आणि जर पेपर सोपा असेल तर ते 40 ते 45 मिनिटांमध्येच फर्स्ट अटेम्प्ट तुमचा कंप्लीट होईल. म्हणजे थोडक्यात पेपरच्या लेवलवरून तुम्हाला पहिल्या अटेम्प्टसाठी किती वेळ द्यायचा हे ठरवायचं आहे. पेपर जर अवघड असेल तर 40 मिनिटात होणार नाही. काही लोक असं फिक्स सांगतात की तुम्हाला एवढ्या वेळात करायचंच आहे, तर मित्रांनो तसं होत नसतं. पेपरच्या लेवलवरती ठरतं. पेपर जर टफ असणार तर तुम्हाला 55 ते 60 मिनिटं, मॅक्स 60 मिनिटं लागू शकतात. ओके, पेपर जर सोपा असेल तर इव्हन तुम्ही 40 मिनिटात सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट कंप्लीट करू शकता. ओके, दुसरी गोष्ट, आता फर्स्ट अटेम्प्ट कंप्लीट झाला, ते करत असताना, फर्स्ट अटेम्प्ट कंप्लीट करत असताना तुम्हाला काही गोष्टी इथं समजून घ्यायच्या आहेत. पहिली फेरी जी काय आपली झाली प्रश्न सोडवताना, 4 प्रकारच्या चिन्हांचा सिम्बॉल्स 4 प्रकारचे तुम्हाला वापरायचे आहेत. ओके, आता हे 4 चिन्ह कोणते, तर बघा आपण 4 चिन्ह असे वापरणार आहे. एक स्टार करणार आहे, एक गोल करणार आहे, दुसरा प्लस करणार आहे आणि तिसरं चौकट करणार आहे. ओके, या 4 चिन्हांचा वापर करणार आहे. आता हे मी डिझाईन केलेले चिन्ह आणि त्या सगळ्या पद्धती आहेत. इथं तुम्ही तुमच्या पद्धतीनं घेऊ शकता, तुम्हाला आवडेल तो चिन्ह तुम्ही त्या त्या गोष्टीसाठी नक्की वापरू शकता. ओके, बघा आता याच्यामध्ये फर्स्ट अटेम्प्ट करत असतानाच, म्हणजे एखादा प्रश्न असा येतो ना की गणिताचा खास करून प्रश्न असेल बघा, टाइम कंझ्युमिंग असतं, म्हणजे वेळ खाऊ प्रश्न आला की तुम्हाला तो खास करून कुठल्या विषयाचा असतो, गणित, त्यातला एखादा पेच प्रसंगावाला क्वेश्चन असेल, तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एखादा क्लिष्ट म्हणजे कोड वगैरे काहीतरी असतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की वेळ जातोय. मराठी व्याकरणात पूर्ण एखादा कठीण प्रश्न असू शकतो. असे सोडवत बसायचं नाही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. अशा प्रश्नाला सोडवायचं नाही. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला माहिती पडलं आता काय करायचंय, 100% शुअर आहे, वाचलं, उत्तर माहिती आहे. सिलेक्टिव्ह मेथड, इलिमिनेटली जायचंच नाही. सिलेक्टिव्ह मेथड, डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे, तेच मी सोडवणार. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट अटेम्प्ट. आणि ते सोडवत असताना काही प्रश्न तुम्हाला भेटतील असे की जे तुम्हाला वाटतंय वेळ खातायत, त्या वेळ खाणाऱ्या प्रश्नांना तुम्हाला काय करायचंय, स्टार करायचंय. काय करायचंय, स्टार करायचंय. ओके, दुसरं, काही प्रश्न तुम्हाला असेही भेटतील ज्या प्रश्नांबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही, म्हणजे झिरो नॉलेज. ओके, तो प्रश्न आपण कधी बघितलाच नाही, आपल्या आउट ऑफ सिलेबस आहे. ओके, तर अशा प्रश्नाला तुम्हाला काय करायचंय, गोल करायचंय मित्रांनो. काय करायचंय, गोल, म्हणजे झिरो नॉलेज आहे आपल्याला त्या प्रश्नाबद्दल, तुम्ही कधी वाचलेलंच नाही ते. ओके, हा झाला तुमचा गोलवाला पॉइंट. त्याच्यानंतर तुम्हाला करायचंय प्लस. आता प्लस कधी करतो आपण, प्लस कधी करायचंय बघा, जवळपास नक्की पण 100% खात्री नाही, म्हणजे ऑलमोस्ट शुअर पण नॉट 100%. ओके, म्हणजे मला माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर आहे, पण कधीतरी थोडंसं 19-20 वाटतं थोडंसं की नको यार, हा अटेम्प्ट नको, मग त्याला आपण त्या वेळेला सोडवायचंच नाहीये. ओके, बऱ्याच वेळेला काय होतं, इथंच रिझल्ट जातो मित्रांनो. ओके, आपण काय करतो,
आला क्लिक झालं लगेच मला पुढचा प्रश्न सोडवायचा या घाईत असतो, वेळेचं बंधन असतं, त्याच्यामुळे पटपट पटपट सोडवण्याच्या नादामध्ये असे थोडेसे कुठेतरी 19-20 वाटणारे प्रश्न आहेत की नाही त्यावेळेला सोडवून जातो आणि मग चुकतात. म्हणून मित्रांनो काय करायचंय, त्या प्रश्नाला फर्स्ट अटेम्प्ट मारत असताना तुम्ही प्लस करून पुढे जायचंय. ओके, तो आपल्या आयुष्यामध्ये मार्क्स जे काही मिळणार आहेत पोलीस भरती त्याच्यात ते प्लस होतील आपले ह्या प्रश्नाचे मार्क्स, पण आत्ता नको. टेम्पररी त्याला आपण काय करूयात, स्किप करून पुढे जाऊयात. आता स्किप करणं हे पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचा पॉइंट असतो मित्रांनो, समजताय. आपण दुर्दैवानं तिथंच अडकून राहतो, इगोवर येतो, आणि इगोइस्टिक जर आपण असू म्हणजे स्किप न करता मी सोडवणारच मला येतंयच वगैरे या इगो मध्येच आपला घात होतो, समजताय. म्हणून स्किप करायचंय, आणि ते स्किप साध्या असं जरी वाटलं हा ठीक आहे मला माहिती आहे पण आता मला 100% शुअर नाही मी, तर तो प्रश्न सुद्धा प्लस करून काय करायचा, सोडून द्यायचा. ओके, म्हणजे वाटतंय हेच उत्तर असायला हवं पण मनात कुठेतरी थोडासा 19-20 अवस्था असते, अशा प्रश्नांसमोर प्लसचं चिन्ह करायचं आणि पुढे जायचं. ओके, बाकी तो पुढच्या वेळेला आपल्याला बघता येईल. चौकट, चौकट कोणाला करायची, तर म्हणजे स्क्वेअर कोणाला करायचा, तर हे चिन्ह द्विधा मनस्थितीमध्ये, म्हणजे तुम्ही म्हणता ना कधी कधी की खास करून हे जीएस मध्ये होतं सर 50-50 आहे, म्हणजे एका प्रश्नाची मला 2-2 उत्तरं वाटतात, हे पण वाटतं ते पण वाटतं, तर अशा वेळेला काय करायचं आपल्याला, 50-50 वाटणारे प्रश्न खास करून हे जीएस चे असणार. तर अशा प्रश्नांमध्ये कन्फ्युजन क्रिएट झालेलं असतं आपल्या मनामध्ये, हे की ते उत्तर. ओके, तर याला सुद्धा त्यावेळेला सोडायचंच आहे. तळ्यात मळ्यातवाल्या गोष्टी तिथं लगेच क्लिक करायचं नाही किंवा तुम्ही लगेचच गोल करून पुढे जायचं नाही. त्यावेळेला फर्स्ट अटेम्प्टला तुम्हाला त्याला काय करायचंय, असं बॉक्स करून चौकट करून पुढे निघून जायचंय. ओके, बघा म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट तुमच्या लक्षात आले असेल की आपण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रश्न सोडवत गेलो, पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत ते सोडवत असताना 55 ते 60 मिनिटात मॅक्स आपण ते मारणार अटेम्प्ट, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही प्रश्नांना स्टार केलं, काही प्रश्नांना तुम्ही गोल केलं, काही प्रश्नांना चौकट केलं, काही प्रश्नांना प्लस केलं. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट अटेम्प्ट. ओके, त्याच्या पुढची गोष्ट बघा, अतिशय महत्वाचा पार्ट असणार आहे हा. एक एक गोष्ट आपण क्लिअर करून घेतोय मित्रांनो. आता ह्या याच्यामध्ये आपण बघतोय की फर्स्ट अटेम्प्ट आपण क्लिअर केला, दुसरी फेरी. आता दुसरी फेरी काय असणार तुमची, हे तुमच्या समोर जे लिहिलेलं आहे ना, हे दुसरी फेरी असणार आहे. दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला काय करायचंय, जेवढे तुम्ही स्टार प्रश्न करून गेलाय की नाही, स्टार राऊंड म्हटलं त्याला, आपण नाव काय दिलं, आपण स्टार राऊंड. आपले स्टार बदलू शकतो. ओके, भविष्य बदलण्याची ताकद या राऊंड मध्ये असते. फक्त वेळ खातोय म्हणून आपण त्याला सोडलाय, वेळ खातोय म्हणून त्याला सोडलाय. आता तो वेळ तुम्हाला इथं द्यायचा आहे त्या प्रश्नाला. ओके, प्रश्न घाई घाईत सोडवायचा नाही हा, त्याला वेळ प्रॉपर द्यायचा आहे तुम्हाला, नाहीतर तुमचे मार्क्स त्याच्या हातातून निघून जातील, समजताय का. आणि हे तुमचं भविष्य बदलणारे मार्क्स ठरतात. म्हणून काम काय केलं पाहिजे याच्यामध्ये, शांत थोडं बसणं गरजेचं आहे याच्यामध्ये. जे स्टार केलेले प्रश्न आहेत ते निवांतपणे सोडवायचे तुम्हाला. गणित असेल तर बाजूला पानावरती आकडेमोड करायची आहे, बुद्धिमत्ता असेल तर शांतपणे विचार करून त्याला टॅकल करायचा आहे. ओके, आणि याच्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये जर समजा तुम्ही 70-80 पहिल्या अटेम्प्ट मध्ये 70-80 प्रश्नांपर्यंत जर पोहोचला असेल तर या फेरीत ताकद असते, या राऊंड मध्ये ताकद असते, स्टार राऊंड मध्ये तुम्हाला 85 ते 90 पर्यंत घेऊन जाण्याची. ओके, आणि प्रत्येक पेपर मध्ये तुम्हाला हे अनुभवता येईल. बघा, अभ्यास सगळेच करतात, फक्त स्मार्टली अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि स्मार्टली अभ्यासासोबत स्मार्टली पेपर सोडवणं सुद्धा गरजेचं आहे. जर आपण ते करू शकलो तर येणाऱ्या भरतीमध्ये किंवा ह्या पेपरमध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल, आपल्या अंगावरती नक्की वर्दी असेल. ओके, फक्त सिस्टमॅटिकली आपण सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. हा अटेम्प्ट 15 ते 20 मिनिटात. आता इथे डिपेंड आहे प्रश्न किती तुमचे स्टार झालेले आहेत त्याच्यावरती ह्या गोष्टी ठरतात. सोपा असेल तर स्टार कमी झालेले असतील, अवघड असेल तर स्टार थोडासा जास्त झालेले असतील, मग याला जास्त वेळ द्यावा लागेल जर टफ क्वेश्चन असेल तर. ओके, ते डिपेंड ऑन पेपर, पेपरवरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. वेळ किती द्यायचा हे प्रत्येकाला हळूहळू समजतं, प्रॅक्टिस मध्ये किती वेळ दिला पाहिजे. त्याच्यानंतर हा अटेम्प्ट कंप्लीट झाला स्टारवाला. स्टारवाल्या अटेम्प्ट मध्ये आपण काय केलं की बाबा वेळ खात होता म्हणून तो प्रश्न सोडलेला होता, आपण त्याला वेळ दिला, प्रश्न सुटले. ओके, त्याच्या पुढचा जो अटेम्प्ट आहे क्लॅरिटी राऊंड, याला आपण काय म्हणतोय, क्लॅरिटी राऊंड, तिसरा अटेम्प्ट. म्हणजे आपण त्याला जो बॉक्स करून गेलो की नाही, तर याच्यामध्ये दोन, म्हणजे क्लॅरिटी राऊंड मध्ये दोन प्रकारचे असतात प्रश्न. एक तर आपण प्लस केलेला असेल किंवा एक तर आपण बॉक्स केलेला असेल, चौकट केलेला असेल. ओके, इथं तुम्हाला बहुतांश वेळा संशय दूर करावा लागतो, म्हणजे त्या प्रश्नाबद्दल, त्या ऑप्शन बद्दल
एक मनामध्ये आपल्या प्रश्न निर्माण झालेला असतो. मित्रांनो बघा, आपण ना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वच गोष्टी ह्या देण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलीस भरती प्लॅनर ही आपण एक सिरीज चालू करतोय. त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. तुम्ही 9075817107 हा आपण पोलीस भरती प्लॅनर चालू करतोय. याच्यामध्ये अगदी तुमच्या प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकची कशी तयारी करायची याबद्दल सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. अगदी तुमच्या करिअर चॉईस पासून अगदी करिअर सेट करण्यापर्यंतच्या ज्या गोष्टी असतात मध्ये, तर त्याचं पूर्ण प्लॅनिंग करून देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून असणार आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आपण टार्गेट करतोय की कारण सगळ्यांपर्यंत पोहोचता येणार नाही, फक्त 100 विद्यार्थी आपण घेणार आहे. तुम्हाला जर त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. ओके, आता याच्यामध्ये बघा, आपला थर्ड अटेम्प्ट सुरू आहे, तिसरी फेरी सुरू आहे, त्याला आपण क्लॅरिटी राऊंड म्हणतोय. आता या क्लॅरिटी राऊंड मध्ये प्लस वाले जे प्रश्न आहेत हे पहिले हाताळायचे आहेत तुम्हाला. ओके, आणि हे पहिल्या फेरीत ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ज्यावेळेस तुम्ही ते सोडवलं होतं किंवा तो प्रश्न आपण प्लस करून पुढे निघून गेलो, ते उत्तर तुम्हाला जे त्या वाटत होतं ना त्यावेळेला, तर त्याला तुम्ही अंडरलाईन करणं अपेक्षित आहे. त्या प्रश्नाला असं अंडरलाईन करणं, उत्तराला, पर्यायाला जो काय पर्याय समजा असेल, पर्याय 1 नंबर, तर त्याला तुम्ही असं अंडरलाईन करून जायला पाहिजे होतं. जर गेलेला असेल तर तुम्हाला थोडासा त्याच्याबद्दल विचार करता येतो, डोक्याला थोडा वेळ देऊन, ताण देऊन, की बाबा हेच उत्तर आहे का हे आपल्याला स्वतःला क्लिअर करता येतं. आणि मग त्या उत्तराला जर आपण तुम्ही क्लिक केलं किंवा तुम्ही जर गोल केलं तर ते बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, तुमचं जे ऑलमोस्ट शुअर वाला जे असतं की पॉईंट, तो तुम्हाला इथं येतं. थोडा विचार केला, 100% 100% बरोबरच्या उत्तराकडे आपण जातो आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो आणि 1 मार्क्स आपल्याला मिळून जातो. तोच प्रकार आपल्याला इथं सुद्धा बघायला मिळतं. 50-50 होतं ना, पहिल्यांदा कुठला ऑप्शन क्लिक होतोय डोक्यामध्ये किंवा झाला होता त्याच्यावरती थोडासा विचार करा. हे ऑप्शन कुठं वाचले होते, त्या पर्यायांबद्दल माहिती घ्या किंवा विचार करा, म्हणजे की हा पर्याय आपण का डोक्यात आपल्या आलं, ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी हाच पर्याय का वाटला. ओके, इथं तुम्ही इलिमिनेट मेथडचा वापर करू शकता. बाकीचे पर्याय कट केलेले असतात, 2च तुम्हाला वाटतात ना, मग त्या 2 पर्यायांबद्दल विचार करा आणि प्रश्नाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 100% जवळ जाल असं नाहीये. ओके, पण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र नक्की करू शकता, म्हणजे काहीतरी चुकण्यापेक्षा त्याच्या जवळ जाण्याचे चान्सेस वाढतात. ओके, तर असं तुम्ही ह्या प्रश्नाला टॅकल करू शकता. याला वेळ दिलं तर सगळं काय होतं. आता हेच जर आपण पहिल्यांदाच सोडवलं असतं तर आपल्याकडून 100% चुकलं असतं, बरोबर. तुम्ही त्याचा तर्क लावून त्या उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. अंडरलाईन केलेला जो पहिला तुमचा कीवर्ड असेल म्हणजे पर्याय असेल, तर त्याला तुम्ही जास्त फोकस करा. ओके, इथे तुम्हाला बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तिसरी फेरी म्हणजे तिसरा अटेम्प्ट करू शकता. क्लिअर. त्याच्यानंतर शेवटचा अटेम्प्ट म्हणजे आपला प्रेडिक्शन अटेम्प्ट आपण म्हणू शकतो किंवा प्रेडिक्शन राऊंड. आता प्रेडिक्शन राऊंड म्हणजेच काय, प्रेडिक्शन राऊंड म्हणजेच काय येतं, तर याच्यामध्ये शेवटची फेरी, गोलवाले प्रश्न उरलेत फक्त. आता बाकीचे आपण सोडवले, स्टार वाले सोडवले, चौकट वाले सोडवले, प्लस वाले सोडवले. आता राहिला आपलं गोलवाले प्रश्न, ज्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही. तर याच्यामध्ये मित्रांनो काय करायचं आणि कसं करायचं बघा, सगळे पर्याय वाचायचे. या पर्यायांमध्ये सगळ्यात वेगळा वाटणारा पर्याय कोणता, म्हणजे आपल्या त्या प्रश्नाला अनुसरून हा वाटतोय का उत्तर किंवा येऊ शकतो का उत्तर, याचा विचार करा. इथं जास्त बरोबर येण्याचे चान्सेस नसतात, कमी असतात, पण प्रेडिक्ट जर प्रॉपर केलं. ओके, तर आता एक साधं उदाहरण घेऊयात आपण. जे काय भारताच्या शेजारच्या देशांवरती काहीतरी प्रश्न आला. ओके, आणि त्याच्यामध्ये जर ऑप्शन मध्ये अमेरिका असेल तर आपण काय प्रेडिक्ट करतो, अमेरिका नसेल का. का अमेरिका नसेल, कारण आपल्याला माहिती आहे की अमेरिका भारतापासून काहीतरी खूप अंतरावरती आहे. मग हे आपलं प्रेडिक्शन बरोबर ठरू शकतो की अमेरिका हे आपलं राईट आन्सर असेल त्याच्यामध्ये, की भारताच्या शेजारचा देश नाहीये तो. ओके, म्हणजे असं कुठंतरी प्रेडिक्ट तुम्ही ते वाचलंय का, तर नाही. तुम्ही कुठंतरी ऐकलंय, कुठंतरी तुम्ही बातम्यांमध्ये बघितलंय की अमेरिका खूप दूर आहे. ओके, मग त्याच्यावरती आपल्याला थोडंसं प्रेडिक्शन करता लावता आलं, प्रेडिक्ट करता आलं. हा शेवटचा राऊंड म्हणजे तो असतो. काहीही गोळ्या मारण्यापेक्षा थोडंसं प्रेडिक्ट करून जर गोळी मारली तर ती बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात. मित्रांनो, जर आपण अशा पद्धतीनं पेपर हँडल केला तर आपलं बरोबर पर्यायापर्यंत जाताना थोडंसं काय म्हणतात त्याला, पर्सेंटेज, बरोबर प्रश्नाकडे जाण्याचे, उत्तराकडे जाण्याचे पर्सेंटेज वाढतात. त्याचा बेनिफिट आपल्याला 100% होतो. ओके, आता या जर सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्यात तर तुम्हाला जी काय आपण ही आजची स्ट्रॅटेजी सांगितली ती केवळ पेपर संपवत नाहीये,
तर तुम्ही तुमचा मेंदू, ऊर्जा आणि वेळ याचं अचूक व्यवस्थापन करत असता. त्यामुळं तुमची अचूकता वाढते, गोंधळ कमी होतो आणि नक्कीच 90% अधिक गुण मिळण्याची शक्यता आपल्याला दाट होते. समजतंय का? म्हणजे आपले जे काही मार्क्स आहेत हे 90+ मार्क्स मिळाला. जी काही मी आता तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली त्याच्यामध्ये 100% स्मार्ट रिझल्ट तुम्हाला मिळेल, कारण आपण स्मार्ट वर्क करतोय. ओके, स्मार्ट वर्क केलं तर स्मार्ट रिझल्ट तुम्हाला 100% मिळतं. बाकी अधिक माहितीसाठी तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता, किंवा आपल्या प्रत्यक्ष अकॅडमीला सुद्धा भेट देऊ शकता. आपली स्वराज्य पोलीस अकॅडमी म्हणून आहे, मुंबईमध्ये कार्यरत आहे सध्या. मुंबईमध्ये कांदिवली या ठिकाणी आपण कार्यरत आहोत. ओके, कांदिवली पूर्व मध्ये आपली अकॅडमी आहे. सोबतच पालघरमध्ये सुद्धा आपली अकॅडमी आहे. पालघरमध्ये विरार या ठिकाणी आपली अकॅडमी आहे. इथं सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा अधिक माहितीसाठी. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पोलीस भरतीच्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा. तुम्हाला कसा वाटला, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे पेपर सोडवण्यासाठी ज्या काही गोष्टी आपण स्ट्रॅटेजी डिस्कस केली हे तुम्हाला आवडली का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करायचा आहे. ठीक आहे, बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.